दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या पहिलं तर. परिचय बदलावर गावाचे आहेत आम्ही. आर्ण्या ग्रुपच्या नियोजनात बैल असतो. आर्ण्या ग्रुप कुठला? बदलावर. हा आर्ण्या ग्रुप म्हणजे बदलावर गावातला आहे. बैल पडले गावचा आहे. पडले गावचा फाजीलराव. हिंदकेसरी झालेलं आहे. हिंदकेसरी पंचम हिंदकेसरी. कोणकोणत्या मैदानात हिंदकेसरी पद मिळतं आहे? हिंदकेसरी असे भरपूर आता लक्षात नाही आपल्या. हां, आपल्याकडे नवीनच आहे आपल्या नियोजनात सध्या. तुमच्या नियोजनात नवीनच आहे. घाटावर कोणाकडे असतो? घाटावरती आता याच्याकडे होता आपला दैवत गोवेकरकडे लोणंदमध्ये. बैल खाली कसा कोणत्या कॉन्टॅक्टने उतरवला? कॉन्टॅक्ट म्हणजे आमचे पहिल्यापासून नाते संबंध आहेत, त्यामुळे बैल आपल्याकडे उतरला. आणि मागच्या मैदानात पक्षावर फेरा वगैरे झाला. कसं काही नाही. हां, एकदम स्पीड लागलेलं बैल. खूप स्पीड लागलेला. तर आजचा पायरा वगैरे कसा असेल? आजचा पायरा आहे लपून आहे. गाडी जमलेली आहे म्हणजे बॅनरतर्फे जमले. हो बॅनर. एक बैल सांगून. एक बैल सांग. विरुद्ध गाडी आपला म्हणजे आठवत नाही सध्या आठवत नाही. आणि आता आपल्या दावणीला किती बैल आहे सध्या? दावणीला दोनच बैल आहेत. कोणते? हा बिरजा आहे, तो घरचा बैल आहे. आणि आहे बिरजा आणि फाजीलराव. आता फाजीलराव खाली कधी आला बोलले? फाजीलराव एक 15 दिवस झाले. 15 झाले. आणि त्या 15 दिवसात कोणते मैदान केले खाली येऊन? मैदान 2-3 मैदान झाले. त्यामध्ये 2 गुलाल झालेत बैला. किती शर्ती केले? 3-4 शर्ती झाल्यात. त्याच्यामध्ये 2 गुलाल चांगले झाले. 2 गुलाल चांगले झाले म्हणजे चांगली गाडी पळते. कोणते पैरे आले ते? पैरे एक बडवळचा लाडू म्हणून झालेला आहे. हां, आणि आता 7-8 मध्ये एक फेरा काढलेला आहे. आता एक अजून नवीन पैरा आहे. आज नवीन पैरा आहे. आधी गाडी पाळली काही कधी? गाडी नाही पाळली. आणि आता बैल तुमच्याकडे म्हटलं तर आपला मुंबईचा जसा घाटावरचा पुसेगाव हिंदकेसरी असतं तसा मुंबईचा हिंदकेसरी बोलला तर 26 जानेवारीचं मैदान. तेव्हा आपला बैल दिसणार का? तेव्हा 100% दिसेल बैल. घरची गाडी पाळणार का? कसं काय नियोजन असणार? नाही, त्याला पैऱ्यातच आम्ही देतोय सध्या. घरच्या गाडीचा योग नाही जुळत, जरा गाडी मागं पुढे होते. तरी पण कसं काय नियोजन वगैरे करणार? नियोजन टाईट राहणार आहे. नाव असेल आपला किंवा नाव फिरवू आपण त्या अड्ड्यामध्ये. नाव फिरवता. आणि मागं 2 अड्डे झाले तेव्हा नाव फिरवला का नाव सोडलं? ती गाडी जमलेली होती, ती कॅन्सल झाली. त्याच्यानंतर बोनिलीमध्ये बैल गेला तेव्हा अड्ड्यात फिरवली गाडी. आता तुम्ही मानगरचा वादळ होता. आणि नंद्या आणि वादळ होता मानगर यांचा, वैभव शेठ यांचा. आणि मग आता घाटावरून जसं तुम्ही फाजीराव उतरवला तसं आणखीन कोणती नंदी उतरवायच्या काय ह्याच्यात का? आपण घाटावरती जास्त बैल उतरवत नाही. तो घरचा बैल आपली तर चांगला स्पीड लावतो. यो बैल कधीपासून आहे तुमच्याकडे? तो बैल 2 वर्ष आली बैल. 2 वर्ष. कुठनं घेतलेला बैल? बेलाच्या बाजारातून घेतलेला. बाजारातून घेतलेला. आणि फाजीराव सोबत आता बोलतोय तरी मग किती रकमेला घेतलेला? तो आधाच होता. आज होता. रक्कम किती होती? रक्कम 40,000 रुपयाला घेतली. 40,000 रुपयाला. आणि आता सुद्धा खूप वेगाने गाडी चांगले मैदान करतोय. चांगला स्पीड आहे त्याला. त्याचं कोणत्या मैदानात गुलाल झालं? सगळीकडे तो गुलालाच आहे. सध्या गुलालाच आहे. किती गुलाल झाला? बोनिलीला तो पळाला उलव्याच्या माध्यामध्ये पळालेला. उलव्याच्या माध्यामध्ये म्हणजे चांगली गाडी पळाली असेल. चांगली गाडी. किती गुलाल झाले यंदा? 15 गुलाल झाले. 15 गुलाल झाले आता या सीझनला. आणि मागच्या सीझनला एक 20-25 झालेले. 20-25 झालेले आहेत. तरी अशी कोणती शर्यत आहे मागच्या सीझनची जी तुमच्या अजूनपर्यंत लक्षात आहे? शर्यत मागच्या सीझनची नाही पण या सीझनची ताजी लुक्काची गाडी मारलेली आहे. लुक्काची. तुमची गाडी वगैरे कशी काय होती? पाठी वगैरे काय? गाडी थोडी ती गाडी मारत नव्हता मुंबईमध्ये. कोणाला भेटली नव्हती, ती आपल्याला भेटली. आणि गाडी आपली म्हणजे पाठी वगैरे होती का आपल्या बैल सुट्टीपासून गाडी पुढे पळवतो अंतरात गाडी थोडी तासा लागली. गाडी आपली पुढे निकाल घेतला आपला. आणि बघा ना आता हल्ली बैलगाड्या क्षेत्रात आपलं नाव होणं म्हणजे खूप कठीण झालंय. आणि तरी आपल्या फाजीराव मुले आणि आपल्या बैला मुले खूप नाव आपलं होत चाललंय. काय सांगता दोन्ही नंदीबद्दल? दोन्ही नंदींचा म्हणजे एवढा आपल्यावरती हे का कुठला असा मैदान नाही का तिथं गुलाल घेऊन देत नाही. बरोबर आहे. अखंड महाराष्ट्रावरून प्रेक्षक येतात बघायला आपल्याला. आपला बैला मुले आज आपली ओळख आहे. काय सांगता आपल्या फाजीराव बद्दल? फाजीलराव सध्या वयाच्या तो बारीक होता तेव्हापासून तो चांगले मैदान पळत आलाय. बकासूरच्या गाड्यात पण पळाले. पब्लिक त्याला बघायला येते. पळ पण त्याचा स्पीड पण चांगला आहे. बैल हिंदकेसरी 5 वेळा हिंदकेसरी झालाय. तरी हिंदकेसरी पद मिळाल्यानंतर कशी होती तुम्हाला? खुशी तेव्हा आम्ही नव्हतो बैलाच्या जोडीला, ते मालक होते. आपण नव्हतं तेव्हा. आपण फक्त युट्यूबवर बघितलेला त्याला खूप पालताना गुलाल घेतला. आणि जेव्हा तुम्ही बैल खाली वगैरे आणला
तो कसं काय घरी जरा गर्दी वगैरे झाली? होती पोरांची सगळ्या एक हा. का पाजी लानायचा हा. आणि शिवाजी शेठ पण बोललेले बैल घेऊन जाओ तुम्ही. मग आम्ही टेम्पो काढला, कुशेगावचा मैदान होता तेव्हाच बैल आणायला गेलतो आम्ही. आणि आपलं 26 जानेवारी घरची कुठला बैल? जानेवारीला बघू त्याचा काय नियोजन, चांगलं नियोजन लागेल. चांगलं नियोजन होणार. दादा धन्यवाद, शर्यतीसाठी शुभेच्छा मला.